पर्यंतचा जो अभंगाच्या माध्यमातून आपल्याला जिथे मिळतो त्याचं कारणच एक आहे की केवळ जी व्यक्ती आहे, केवळ जो माणूस आहे, तो जीव आहे, केवळ बाहेरूनच तो शुद्ध होता कामा नये, तर तो अंतरंगातनं अत्यंत पवित्र होणं हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि अंतरंग एखाद्याचं जर आपल्याला जर पाहायचं असेल तर त्याच्या आचरणावरून, त्याच्या खाण्यापिण्यावरून, त्याच्या बसण्या उठण्यावरून आपल्याला पाहायला मिळतं की ती व्यक्ती कशी आहे, त्याचं आचरण हे कसं आहे, त्याचं वागणं हे कसं आहे. पण तुकोबारांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो अनेक असे एकापेक्षा एक मोठ्यातले मोठी संकट त्यांच्या समोर आली, पण आल्यानंतर सुद्धा परमेश्वराच्या प्रती त्यांचा जो भाव, परमेश्वराच्या प्रती त्यांचं जे एक अंतःकरण किती पवित्र आणि शुद्ध होतं. कारण अशा काळामध्ये आपण कलियुगामध्ये पाहतो परमेश्वर म्हणजे कोण आहे, तर तो आपला एक प्रकारे नौकर आहे, एक प्रकारे तो गडी आहे. आम्ही काही मागावं परमेश्वराला, आम्ही पैसा मागावा, लग्न होत नसेल तर तिथे आम्ही लग्न होण्यासाठी आम्ही ते परमेश्वरापुढे आम्ही काहीतरी ते साकडं घालावं, लग्न झालं मुलंबाळ होत नसतील तरी आम्ही परमेश्वराला जिथे मागावं. पण मी खुल्या दिलाने मी असं बोलू इच्छितो की परमेश्वर किंवा परमार्थ आपल्या संसारातल्या गोष्टी परिपूर्ण होण्यासाठी नाहीये, तितकं लक्षात घ्या. विठ्ठल आपल्याला वाटतं की बाबा आपण शनिवारी मारुतीला जातो आणि तो शनी मात्र आपल्या मागे लावणे, कारण का मारुती आणि शनिराय कसे दोघे चांगले मित्र आहेत. लीला अंजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तन्नमामि शनिश्चरम सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनिः. विठ्ठल रोज हा तिथे जप करतो, सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष शिवप्रियः मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनिः. ओम प्रां प्रीं प्रों सह शनिश्चराय नमः. किती